आता त्यांना वाटतं की आम्ही कसे विद्यार्थ्याचे आहोत, आम्ही विद्यार्थी कसे विद्यार्थ्यांच्या मागे कसे उभे आहोत, हा त्यांचा ढोंगीपणा आहे, निव्वळ अंबिकता म्हणावी लागेल माझ्या मते तरी. सगळं जे चालतंय ना मोदी स्वतःच करतात. ऍक्च्युली त्यांना माहिती आहे की आपण बरोबर पण करू शकतोय किंवा वाईट पण करू शकतोय. त्यांच्या हातात आहे सगळं, पण ते असं प्रिटेंड करतात ना, मेरे हात में तो कुछ नहीं है भाई, ये बच्चे बिगड़े हुए बच्चे ऑनलाईन. आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीमुळे इतकं काय झालंय ना की म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आम्ही नाही काहीच करू नाही शकत. ही जी आत्ताची पिढी जी आहे ती काहीच करू नाही शकत. आम्ही खूप काय करू शकतो. इव्हन दो प्रोटेस्ट मधनं पण आम्ही सांगितलेलं आहे. कैसा है, अभी तक ये मुद्दों पे कोई हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर ही चल रहा था अभी तक, लेकिन अभी जो जेनजी आया है वो इस बारे में बात कर रहा है ना कि एजुकेशन का सिस्टम जो जो मोदी ने स्टार्टिंग में जो लाया था, मीन्स स्वच्छ भारत, उस पर अभी कोई टॉपिक नहीं चल रहा है. एजुकेशन पे कुछ बात नहीं हो रही. अभी मुद्दा जो एजुकेशन का लाया है वो जेनजी ने लेके आया है ना. सध्या देशभरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देखील फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये आवाहन केलं गेलं होतं देशभरातील संपूर्ण जेनझींना की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारला जेनझींची काळजी आहे किंवा तरुणांची काळजी आहे आणि त्या दृष्टीने सरकारचं काम देखील सुरू आहे. त्यानंतर मोदींचा व्हिडिओ मेटा प्लॅटफॉर्मवरून चुकून काढण्यात आला होता असं मेटाने जाहीर केलं. त्यानंतर बऱ्याचशा घटना घडत गेल्या. जेनझींचं काय मत या विषयावर, किंवा हळूहळू जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हे सर्वजण जेनझींची भाषा बोलायला लागले. जेनझींची भाषा बोलायला लागल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी तिचा जो अजेंडा आहे तो बदलताना दिसतोय का या संपूर्ण घटनाक्रमावर, किंवा E20 फ्युएल असेल, या संपूर्ण याच्यावर जेनझींचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. मी आता पुण्यातील एफसी रोडवर आहे, माझ्यासोबत काही तरुण देखील आहे. त्याला काय सांगतील, हळूहळू आपण जर पाहिलं तर RSS असेल, भारतीय जनता पार्टी असेल, ते हळूहळू जेनझींची भाषा बोलायला लागले किंवा मोदी जेनझींसाठी रील वगैरे बनवत आहे. तर याच्यावर तुला काय वाटतं? हा म्हणजे मुळामध्ये RSS जी विचारधारा म्हणजे RSS ची जी विचारधारा आहे ही द्वेषवादी, विभाजनकारी आणि नेहमीच म्हणजे हिंदू मुस्लिमचं राजकारण करून समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न नेहमी केला गेलाय. पण सर्वात विधायक राजकारण त्यांच्याकडनं कधी झालेलंच नाही आहे. पण आज ज्या पद्धतीनं 12 वर्षापासून मोदी सरकार जे हुकुमशाही राबवत आहे, अनेक पद्धतीनं म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या सर्वांच्या विरोधात हा आक्रोश होता. मुलांनी रस्त्यावर येऊन हे केला. आता त्यांना कळते की आता मोदीजींना मुलांची ताकद, आतापर्यंत त्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, मुलांना कसली प्रतिक्रिया दिली नाही, पण त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, म्हणून हे मुलांचं हे होतं. आता त्यांना या मुलांना आम्ही कसे जेनजीचे आहोत, तुम्ही दिल्लीमध्ये पाहताय कशा पद्धतीनं लाट्या चालल्या, म्हणजे मुलांवर लाठीचार झाला, कशा पद्धतीने मुलींना त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने अन्यायकारी ते झालेलं आहे. आता त्यांना वाटतं की आम्ही कसे विद्यार्थ्याचे आहोत, आम्ही विद्यार्थी कसे विद्यार्थ्यांच्या मागे कसे उभे आहोत, हा त्यांचा ढोंगीपणा आहे, निव्वळ अंबिकता म्हणावी लागेल माझ्या मते तरी. कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाकडे तू कसं पाहतो आणि त्याच्यावर तुला काय मत आहे? हा म्हणजे आंदोलन त्याचं समर्थन वगैरे या गोष्टी बाजूला ठेवूयात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या पद्धतीनं ज्या नीटचा गैरप्रकार झालेला आहे, त्या गैरप्रकारातनं अनेक जी मुलं आहेत, आता जर शिक्षण व्यवस्था जर भांडवलधार किंवा अशा श्रीमंत लोकांच्या दावणीला बांधली गेली असेल, सर्वसामान्यांचं काय होईल हा प्रश्न आहे ना. कुठेतरी भाजपाचे कार्यकर्ते असतील, भाजपाचे नेते असतील किंवा त्यांचे सपोर्टर असतील, उजव्या विचारधारेचे लोक, ते कुठेतरी म्हणतात की झारखंडमध्ये JPSCचा पेपर देखील लीक झालाय, त्यावर कॉक्रोच जनता पार्टी काहीच का नाही बोलत? हा म्हणजे आता आपण हे जिथं कुठं गैरप्रकार झाला आहे तिथं बोललं गेलं पाहिजे. शासन कुठल्याही म्हणजे कुठल्याही पक्षाचं सरकार असो, त्या पक्षाचं सरकार असो, त्याचं समर्थन नाही, पण जे गैरप्रकार झाला आहे, जे चुकीचं आहे, जे अनैतिक आहे, त्याच्यावर भाष्य करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते कॉक्रोच जनता पार्टीचा काय स्टँड आहे माहिती नाही, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, त्याच्या विरोधात तुम्ही हे केलं. विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय हा कुठलाही पक्ष असो, पक्षविरहित विचारधारा असली पाहिजे, विद्यार्थ्याचं हित अंतिम असलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. पण RSSचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला की जेनझीन सोबत संवाद त्यांनी साधला. तर RSSचं हळूहळू जे काय ते रूप बदलतंय त्याच्याकडे कसं? हा RSSनं नेहमीच काय केलेलं आहे की राहुल गांधीचं मी भाषण ऐकलं होतं की अदानी हे आमचं फायनान्शियल स्ट्रक्चर आहे, आणि कसं मोदी यांचं हे राजकीय पक्ष किंवा आणि RSSच्या माध्यमातून आपली विचारधारा थोपवण्याचा प्रयत्न करतात. कारण हे जनजी उद्याचं भविष्य आहे. कशा माध्यमातून यांना या पद्धतीनं, त्यांना गणित माहिती आहे राजकारण काय 80 आणि 20% आहे. तर सत्तेत असायचं असेल तर तू म्हणतोय की राहुल गांधी बोलतायत की मोदी किंवा भाजपा असेल हे अदानीची भाषा बोलतायत, बरोबर?
पण कुठेतरी उद्योजक पण देशासाठी गरजेचे आहेत ना, की उद्योजकांमुळेच देशाची हे अर्थव्यवस्था. मान्य आहे, उद्योजक असले पाहिजे, पण आपल्या देशामध्ये फेअर कॉम्पिटिशन असली पाहिजे ना, निकोप स्पर्धा असली पाहिजे. स्पर्धा नसेल तर मग काही आज मोठ्या उद्योजकांना 1% लीजवर जर सर्व जमिनी सर्व भाडे तत्वावर मिळत असतील तर सर्वसामान्यासाठी का नाही? आता नवीन उद्योग चालू केला तर कुठली बँक तुम्हाला लोन देते का? हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. ते बँक लोनच देत नाही आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही स्वतःच्या जमिनी हे करून कर्ज देत नाही आहे. काही नवीन स्टार्टअप चालू करता येत नाही. पण या उद्योजकांना, मोजक्या उद्योजकांना ते सर्व हे मिळतं. हे क्रोनी कॅपिटलिझमचं एक्झाम आहे ना, किंवा काहीतरी भांडवली मित्रत्व पाळण्यासाठी मोदी साहेब करतायत असं माझं मत आहे. तरी भांडवलशाहीला तुझा विरोध आहे हे स्पष्ट दिसतंय. आणि एकंदरीतच माझ्यासोबत काही एपिसोड अजून देखील. दादा, काय सांगाल, मोदी सरकार असेल किंवा RSS असेल, हळूहळू आता जेनझींची भाषा बोलायला सुरुवात करते. मोहन भागवत यांनी जेनझीन सोबत संवादाचा कार्यक्रम देखील 2-3 दिवसापूर्वी केला. त्याच्याकडे कसा पाहतो? अभी तो उन लोगों को जेंजी की ताकत का पता चल रहा है एक्चुअली। कैसा है, अभी तक ये मुद्दों पे कोई हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर ही चल रहा था अभी तक, लेकिन अभी जो जेंजी आया है वो इस बारे में बात कर रहा है ना कि एजुकेशन का सिस्टम जो मोदी ने स्टार्टिंग में जो लाया था, मीन्स स्वच्छ भारत, उस पर अभी कोई टॉपिक नहीं चल रहा है। एजुकेशन पे कुछ बात नहीं हो रही। अभी मुद्दा जो एजुकेशन का लाया वो जेंजी ने लेके आया है ना, एजुकेशन से रिलेटेड। जो प्रधान जी का जो इस्तीफा हुआ है, नितिन गडकरी की भाई जैसे बात कर रहे थे, उस पर भी जांच होनी चाहिए। इसके अलावा सदन में मुद्दा उठना चाहिए कि जेंजी पे किसने लाठीचार्ज किया है। ठीक है, जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ है वो किसने किया है? अभी हिंदू मुस्लिम दूसरी तरफ भाजपा के कार्यकर्ते बोल रहे हैं कि झारखंड में भी JPSC का पेपर लीक हुआ है, वहाँ पे कॉकरोच जनता पार्टी कोई कुछ नहीं बोल रही है इसके बारे में। नहीं, मोहम्मद जुनैद जो खाना बांट रहे थे दिल्ली में, वो भी गई है। और एक CGP की कोई नेता है वो भी गई है, उसके ऊपर स्याही फेंकी गई है। मतलब CGP की भी कार्यकर्ता पहुंच रहे हैं, और जहाँ जहाँ स्टूडेंट का प्रोटेस्ट चल रहा है, CGP उनको सपोर्ट कर रही है। और जेंजी ने जो मूवमेंट स्टार्ट किया है अभी रिसेंटली, तो इससे सरकार जागरूक हो रही है ना। किसी को तो बताना चाहिए था, जो जेंजी बता रहे उन्हें। माझ्यासोबत काही मुली देखील आहेत. ताई, काय सांगशील, काय भारतीय जनता पार्टी किंवा जेनझी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, हे कसं पाहताय तुम्ही? बघतोय आम्ही, आम्हाला पण एक्सपिरियन्स येतोय की म्हणजे लाईक कळतंय की काय काय चाललंय देशामध्ये. इवन दो मग आपल्याला एक असं पडतं की आपली काय म्हणतात जनता जी आहे ती अशी एवढी गेलेली आहे की ती पेपर्स लीक करतात, किंवा आता ह्याच्या पाठीमागचं आम्हाला काय माहित नाही नक्की काय झालं काय नाही ते, पण पेपर लीक होणं इज नॉट अ गुड थिंग. म्हणजे आपण आता जर एक पोरगा किंवा पोरगी व्हॉट एव्हर द स्टफ माइट बी, तो इतका त्याची काय म्हणतात सगळी कॅपॅसिटी किंवा सगळं एनर्जी वगैरे सगळं काही लावतोय त्या एका पेपरसाठी, एंट्रन्स एक्झामसाठी, बट ऑब्विसली लीक होणं इज नॉट अ गुड थिंग, राईट? मग त्यासाठी पण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत आपल्या गव्हर्नमेंटनी किंवा व्हॉट एव्हर द स्टफ माइट बी. आता पॉलिटिक्स एवढं कळत नाही मला, बट स्टील वी शुड गिव्ह अ थॉट अबाउट इट, लाईक हाऊ वी हॅव टू डू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पब्लिश करत सांगितलं होतं की जेनझींनी काळजी करू नका, सरकार पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्यासाठी ज्या काही योग्य उपाययोजना असतील त्या सरकार घेईल. नरेंद्र मोदी पाठीमागच्या काही दिवसांपासून जेनझींना अट्रॅक्ट करण्यासाठी रील बनवताना दिसतात इंस्टाग्रामवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. त्या रील बद्दल काय वाटतं, आणि त्या रील पाहून जेनझी खरंच नरेंद्र मोदी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांना समर्थन करेल? आता ते त्यांच्या वागण्यांवरनं कळायला पाहिजे ना. ते बोलले ते लाख बोलतील, इवन दो आपण पण आपल्या फ्रेंडशिप मध्ये कोणाबद्दल पण काही पण असू दे, आपण लाख कोणाला पण काय पण बोलू, पण त्याच्या बिहेवियर वरनं किंवा त्यांच्या करण्यांवरनं ते कळायला पाहिजे आपल्याला. किंवा मग ते त्याचं इनपुट पण म्हणजे एका हाताने टाळी वाजू नाही शकत. हा, बरोबर की नाही? मग तसंच जर आम्ही पण एफर्ट्स देतो तर तुमच्याकडनं पण काही ना काहीतरी एफर्ट्स यायला पाहिजे, असंच बस. बाकी ताई, काय. तुला काय वाटतं, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ मेटा प्लॅटफॉर्मने किंवा फेसबुक, इंस्टाग्रामने काही मध्यंतरी हटवला होता आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की नजर चुकीने असेल किंवा चुकून तो व्हिडिओ हटवण्यात आला, याच्याबद्दल तुला काय वाटतं? तसं काय नाही, हे सगळं जे चालतंय ना मोदी स्वतःच करतात. ऍक्च्युली त्यांना माहिती आहे की आपण बरोबर पण करू शकतोय किंवा वाईट पण करू शकतोय. त्यांच्या हातात आहे सगळं, पण ते असं प्रिटेंड करतात ना, मेरे हात में तो कुछ नहीं है भाई, ये बच्चे बिगड़े हुए बच्चे ऑन दॅट. आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीमुळे इतकं काय झालंय ना की म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आम्ही लाईक काहीच करू नाही शकत. ही जी आत्ताची पिढी जी आहे ती काहीच करू नाही शकत. आम्ही खूप काय करू शकतो. इव्हन दो प्रोटेस्ट मधनं पण आम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट करता का? ऑब्विसली. मग भाजपाचे कार्यकर्ते असं पण म्हणतायत की
झारखंडमध्ये काही दिवसापूर्वी JPSCचा पेपर लीक झाला, झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनचा. तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं म्हणतात की कॉक्रोच जनता पार्टी त्या विषयाबद्दल का काही बोलत नाहीये. आता ते आम्हाला पण नाही माहिती ऍक्च्युली. हे बघा, आता त्या स्टेट्सचे, त्या डिपार्टमेंटचे किंवा त्या एज्युकेशन जे काय असेल, मिनिस्टर जे आहेत त्यांच्यावरती आता काय म्हणतात, तामिळनाडूचे विजय थलापती झालेले आहेत, बरोबर की नाही. मग त्यांनी सगळं त्यांचे रद्द केले, जे काय अल्कोहोलचं जे काय होतं ते त्यांनी त्यांच्या मार्गाने ते पण क्लिअर आउट करतात. मग असं कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ज्यांनी ते क्लिअर आउट करायला पाहिजे, किंवा जी आपली घाण जी आहे. आता इथे रस्त्यावरती कितीतरी थुकलेले तुम्ही बघू शकता, तिकडे पाठीमागे पत्राचा आहे तिकडे. मग पहिले तर तो मावा जो आहे तो बंद करा. हळूहळू तुम्ही पण स्टेप्स घ्या ना, तुम्ही पण अप्रोचेस घ्या. मग कुठेतरी जाऊन आपण हे का बोलतो की इंडिया डेव्हलप होत नाही, म्हणजे लोकॅलिटी आता बोलले की हळूहळू हे लोक पुढे पण थुकतात, स्प्लिट करतात रस्त्यावर. FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे कारवाई करतायत, धडक कारवाई करतायत, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? चांगलं चाललंय. कारण की त्यांनी काय केलंय, त्यांनी सगळीकडचं फूड कलर, पनीरचं हे जे काय आहे, लाईक फूड रिलेटेड जे काय आहे ते सगळं त्यांनी रद्द केलेलं आहे. सगळं प्युअरली वापरायचं सगळं. म्हणजे आय अप्रिशिएट टू देम की म्हणजे खूप मोठा त्यांनी स्टेप घेतलाय. पण असं हळू डेव्हलप व्हायला पाहिजे. आपण बोलतो की इंडियाची लोकॅलिटी नाहीये, तेवढी मेंटॅलिटी नाहीये. आपण पण तेवढं असायला पाहिजे ना, आपण पण त्यांना द्यायला पाहिजे. आता काही जण ट्रान्सजेंडर लोकांना, छक्के लोक असतात त्यांना छिची करतात. नाही करू शकत ना भाई, ते पण आपल्या ह्याच्यातले काय म्हणतात आहेत ना लोक, आपण त्यांना पण कन्सिडर करायला पाहिजे. लोकॅलिटी इज मोस्ट अँड मेंटॅलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जी इंडियन लोकांमध्ये नाहीये. काही ज्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू होतं, मुंबईमध्ये होतं, दिल्लीमध्ये होतं, जंतर मंतरवर, त्यावेळेस काही पोलिसांनी असेल किंवा सरकारच्या यंत्रणांनी मुलींना असॉल्ट केलं होतं, बरोबर की नाही. ते व्हिडिओज वगैरे आले, काही पोलिसांना सस्पेंड देखील केलं. याच्यावर तू एक मुलगी म्हणून, तरुणी म्हणून कसं पाहते? खूप खरंच वाईट केलं त्यांनी खूपच. ते खूप म्हणजे घाणेरडा प्रकार होता. म्हणजे त्यांना ऍज अ गर्ल की आम्हाला असं वाटतं की आम्ही पण त्यांना हाणलं पाहिजे होतं मग तिथे. बिकॉज दॅट वॉज नॉट अ गुड थिंग. मी आता पुण्यातील FC रोडवर होतो. तरुणाईच्या या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणजे फार महाराष्ट्रातील FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईपासून तर कुठेतरी मोदी शहाच या गोष्टीला जबाबदार आहेत. भारतीय जनता पार्टीचं जे काही सरकार आहे किंवा एक ताई तर असं म्हणते की कुठेतरी मेटाने जो नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवला होता तो कुठेतरी मोदींनीच केलाय, मोदींच्याच हातात आहे. आणि मोदी असं दाखवतायत की आमच्या हातात काहीच नाहीये. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुण्यातून तरुणाईंची भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल, भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार असेल यांच्याबद्दल निगेटिव्ह मत आहे. असेच काही प्रतिक्रिया जर तुम्हाला देखील भारतीय जनता पार्टी सरकार असेल, E20 असेल, केंद्र सरकारचं नवीन धोरण असेल, RSS असेल, भारतीय जनता पार्टीची हळूहळू जी काही जेनझीकडे वाढत चाललेले त्यांचं वाटचाल असेल, यावर तुमचं मत नोंदवायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.